सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या मायादेवी परदेशी यांचा तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचा उमेदवारी अर्ज सादर झालाय। धुळे महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे। 50 नगरसेवक भाजपाचे असल्याने भाजपचाच महापौर होणार। 6 तारखेला होणाऱ्या विशेष महासभेत औपचारिक घोषणा होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीला उमेदवारी अर्ज भरण्यावरून आमदार अनुप अग्रवाल यांनी शुभेच्छा दिल्या। काहींचा काय म्हणा आता आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर उपमहापौर यांचं अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौर पदासाठी आणि ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौर पदासाठी या ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण, उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी भरणार आहोत। मला वाटतं का खात्री बोलायची गरजच नाही। 50 नगरसेवक जर बहुमताने आम्ही निवडून आलेलो आहोत। भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे। प्रदेश अध्यक्षांचा आदेश तो आमच्याला ऑलरेडी येऊन गेलेला आहे। त्या हिशोबाने विजय 100% भारतीय जनता पार्टीचाच होणार। शिवसेनेला आजच शुभेच्छा देतो। शिवसेना आणि फारुख शाह या दोघांना खूप शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांचा विरोधी पक्षनेता तर बसून दाखवावा। बाकी महापौरचं तर लय लांबची गोष्ट आहे। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की यमईने अर्ज घेतलेला आहे आणि माझ्या सांगण्यावरनं फारुख शाहने आणि शिवसेनेने माघारी घ्यावी। जर माझं एवढं चालत असेल, जर मी एवढा पॉवरफुल नेता असेल या शहराचा, तर कदाचित त्यांनी माझं हे पण ऐकलं पाहिजे। महापौर असतो, पक्षाचे जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। परंतु काळजी करू नका, आमच्याकडचे इच्छुक सर्वांना न्याय आणि समान संधी मिळणार। ज्येष्ठ नगरसेविका म्हणून मायादेवीचं नाव पुढे आलेले काय म्हणा? निश्चितच काहींचं काम अतिशय चांगलं आहे, तसंच विकीचं संघटन देखील अतिशय मजबूत आहे। धुळे शहरात सर्वात मजबूत असं संघटन असल्या कारणाने त्यांना या पदाची जबाबदारी दिलेली आहे। यापुढे असा फोर भारतीय जनता पार्टीचा आपण व्हावं याबाबत काही एकमत झालंय का? सर्वांचं याविषयी एकमत झालेलं आहे। प्रत्येकालाच न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आमचं ठरलेलं आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।